हिंगोलीमध्ये अचानक वादळी वारा आणि पावसाला सुरुवात झालेली आहे आणि याचा थेट फटका हिंगोलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळद उत्पादक शेतकऱ्यांना बसलेला आहे। आपण जर पाहिलं तर हे सगळे शेतकरी आहेत, हे फक्त केवळ उभे टाकलेले नाहीत तर स्वतःच्या कष्टानं घामानं जी हळद पिकवलेली होती ती हळद झाकण्याची वेळ या शेतकऱ्यांवरती आलेली आहे। हिंगोलीच्या बाजार समिती प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे हे शेतकरी या ठिकाणी आपला माल सुरक्षित ठेवू शकलेले नाहीत। आपण जर पाहिलं तर शेतकऱ्याच्या पायाखाली संपूर्ण या ठिकाणी पाणी आहे, ही संपूर्ण हळद भिजलेली आहे। या बाजूला जर आपण पाहिलं तर पूर्णपणे या ठिकाणी पाणी आहे आणि शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे। किती हळद भिजली आहे? तुमचा माल इथं असुरक्षित आहे का? नाही, इथं सुरक्षित नाही सर। माझी दोन ट्रॅक्टर माल आलेला आहे तरी सुरक्षित नाही। खरं तर इकडच्या बाजूला जर आपण पाहिलं तर संपूर्ण हळद जी आहे ती वाहनामध्ये शेतकऱ्यांनी झाकलेली आहे। त्या बाजूला शेतकऱ्यांनी आपल्या वाहनातील माल सुरक्षित ठेवलेला आहे। मात्र ज्या बाजार समिती प्रशासनावरती ही सगळी जबाबदारी आहे त्या बाजार समिती प्रशासनामध्ये मात्र या अशा पद्धतीने पाणी आहे। खरं तर हिंगोली जिल्ह्यामध्ये सर्वच लोकप्रतिनिधी हे सत्तेमध्ये आहेत, मात्र तरी देखील अशी वेळ येत आहे। माझ्यासोबत काही शेतकरी आहेत, मला सांगा का तुमची हळद इथं सुरक्षित राहिली नाही? भिजाले सगळी अजूनही वादळी वारं सुरू आहे। आपण जर पाहिलं तर बाजार समितीमधली अत्यंत एक्सक्लुसिव्ह दृश्य ही स्टॅम्पवर तुम्ही पाहू शकता। पुन्हा एकदा वादळी वारा आलेला आहे। शेतकरी या ठिकाणी कशा पद्धतीने आपला माल सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करतो हे दिसत आहे। शेतकऱ्यांनी या ठिकाणी आपल्या मालाला चांगला भाव मिळावा म्हणून बाजार समितीमध्ये हळद आणलेली आहे। मात्र या बाजार समितीच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्यांवरती दुर्दैवी वेळ आलेली आहे। किती वाईट परिस्थिती आहे। या अशी परिस्थिती बघता, असे शेतकऱ्याचे हाल बघता या हिंगोलीच्या प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधीला आणि या इथल्या या असतील प्रत्येक समजा शेतकरी वर्गाचे एवढे हाल बघून यायला बुटाजीव मारल्याशिवाय दुसरा पर्याय राहणार हा नाही। शेतकऱ्याचा संताप आहे। हिंगोलीमध्ये 3 आमदार आहेत, वसमत, हिंगोली आणि कळमनुरी तिन्ही आमदार सत्तेतले आहेत। का ते शेतकऱ्यांवरती लक्ष देत नाहीत? एक आमदार स्टंट करण्यात बिझी आहेत, एक आमदार लोकांचे पाहुण्याचे लग्न कार्य सावडण माती याच्यात बिझी आहेत आणि दुसरे आमदार त्यांचं आम्हाला नाव सुद्धा म्हणजे ते हिंगोली जिल्ह्यातले आहेत की नाही किंवा ते दुसऱ्या विधानसभेचे जरी असतील आणि राहिले प्रश्न याच्या शेतकऱ्याचा कोणी वाली राहिले राज्यसभेचे खासदार हिंगोलीत आहेत। अहो पूर्ण फक्त आता इथं मंत्रीपद एक बाकी राहिलेलं आहे तरी सुद्धा आता आपला किती हळद भिजली तुमची? आमची जवळपास एकूण 20 ते 25 क्विंटल माझी स्वतःची तरी आहे। आणि हे इथं जर तुम्ही बघत असाल तर इथं शेतकऱ्याला तुम्ही सांगू शकणार नाही, तुम्ही माप घेऊ शकणार नाही एवढी शेतकऱ्याची हाल आहे। साधा प्रश्न आहे, तुमच्या शेतामध्ये हळद तुम्ही सुकवली, वाळवली, सुरक्षित इथं आणली, मात्र बाजार समितीमध्ये विक्री करण्याच्या आधी भिजली। माती झालेली आहे शेतकऱ्याची, पूर्ण आत्महत्येशिवाय दुसरा शेतकऱ्याकडे पर्याय राहिलेला नाही। अजूनही शेतकरी या ठिकाणी बसलेले आहेत। स्वतःची हळद त्यांनी झाकलेली आहे, त्याच्यावरती कापड स्वतःचा खर्च करून पैसे खर्च करून आणलेले आहे। हिंगोलीच्या लोकप्रतिनिधींनी मराठवाड्यातील सगळ्यात मोठी एक असलेल्या या कृषी उत्पन्न बाजार समितीकडे जर दुर्लक्ष केलं तर त्यांना येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या रोषाला सामोर जावं लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे लोकप्रतिनिधींनी बळीराजाच्या या दुःखाकडे लक्ष द्यावं अशी मागणी शेतकरी करत आहेत। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।